नमस्कार मंडळी, राम राम. मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज बनवणार आहे चिकन, तेही कोल्हापुरी पद्धतीचा आणि तांबडा रस्सा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चिकन सुक्कं आणि आपल्याला रस्सा बनवायचा आहे. तर त्यासाठी घेतलेला आहे इथं मी चिकन 1 किलो आणि कांदा घेतलेला आहे 1 चिरलेला, जो मीडियम साईजचा होता. आणि इथं हळद आहे आणि लागणार आहे मीठ. मी पहिल्यांदा तर आपण ह्याचं जे तिखट नाही म्हणजे तांबडा रस्सा नाही बनवत आहे. तांबडा रस्स्याला नंतर प्रोसेस करणार, कारण मी आधी थोडंसं हे जे लहान मुलांसाठी खायला असतं जे काय बोलतो आपण, ते सूप किंवा ह्याचं वरण ते बनवायचं आहे मला. म्हणून मी फक्त हळद घालणार आहे आणि फक्त मीठ, हळद आणि मीठ घालून फक्त हे शिजवून घेऊया. नंतर परत आपण त्याला फोडणी देऊन घ्यायचं आहे तांबडा रस्सा करण्यासाठी. तर आता ह्याला फोडणी देऊया. तर आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया. तर आता कांदा घालून घेऊया. तर कांदा आपला भाजून तयार आहे. आता त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया. तर आता कांदा भाजून घेऊया आपण. जास्त डार्क नाही करायचं, फक्त मऊ करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हा पिवळं वरण किंवा जे लहान मुलांसाठी काढायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट चटणी तेलामध्ये टाकून एकदाच 1 टाइम फोडणी देऊन तांबडा रस्सा बनवू शकता. मी सांगेन तुम्हाला परत पुढच्या स्टेजला, कारण मग त्याच्यानुसार कसं कट खूप छान येतो. जो आपल्याला हवाचा तवंग असतो ना कोल्हापुरी स्टाईल, तसा तवंग तेलात चटणी टाकल्यामुळे खूप छान येतो. एक छोटा चमचा आहे, तुम्ही 1 चमचा घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण चिकन घालून घेऊया. चिकन मस्त धुवून घ्यायचं बरं का आणल्यानंतर. धुवूनच मग आपल्याला वापरायचं आहे. चवीनुसार मीठ, साधारण 2 छोटे चमचे. आता मीठ सुद्धा हलवून घेऊया. आता आपला एक मिक्स झालेला आहे मीठ सुद्धा. आता झाकण ठेवून देऊया. ताटामध्ये पाणी ठेवायचं एक दुसरं कारण आहे. म्हणजे आपण जे ताटामध्ये वरती असं पाणी ठेवलं ना, तर खाली कोणती तुमची भाजी असेल ती जळत नाही. असं आपण पाणी ठेवलं होतं मगाशीच, तर बघू शकता तुम्ही ऑटोमॅटिक याला पाणी शिकलेलं आहे. जरा सुद्धा मी पाणी घातलं नव्हतं. तर आता हे गरम पाणी याच्यामध्ये घालून घेऊया. साईडलाच मी थोडं गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते सुद्धा घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. परत ह्याला झाकण देऊन ठेवून घेऊया, कारण चिकन लवकर शिजतं, एका उकळीमध्ये शिजून जातं. तर आता याच्यावर सुद्धा मी पाणी घालते, कारण पाणी केव्हाही चिकनमध्ये किंवा मटनमध्ये आपण नॉनव्हेजचे प्रकार करत असतो त्यामध्ये थंड पाणी अजिबात घालायचं नाही. नेहमी गरम पाणीच घालायचं. आपल्या चिकनच्या रस्स्याला मस्त अशी उकळी येत आहे, तुम्ही बघू शकता. हे खूप पौष्टिक राहतं. लहान मुलं जर तुमच्या घरामध्ये असेल तर नक्की तुम्ही द्या, कारण ते तिखट खात नाहीत. मला अजून थोडासा रस्सा हवा होता म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे. आणि शिजले आहे की नाही ते सुद्धा आपण चेक करून घेऊया. हे बघा, परफेक्ट शिजलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे, कारण आपण परत मसाल्यामध्ये सुद्धा एकदा शिजवून घेतो, म्हणून इतकं बस आहे शिजलेलं. चिकन सुद्धा आपलं शिजून तयार आहे. तर आता मसाल्याची तयारी करूया आणि हा गॅस करूया बंद. तर मसाल्यामध्ये 2 मसाल्याचे प्रकार असतात, एक तर ओला आणि एक सुका. तर इथं सुका मसाला घेतलेला आहे मी. तर इथं घेतलेले जिरे 2 चमचे, 3 ते 4 चमचे धने, 3 ते 4 तेजपत्ता, 2 स्टारफूल आहेत आणि जावित्री घेतलेली आहे एवढासा तुकडा, आणि 4 ते 5 छोटी वेलची, दगडफूल आहे, आणि इथे ही दालचिनी आहे, आणि 4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. हा आपला आहे खडा मसाला. तर आता ओला मसाला सुद्धा मी सांगते.
इथे घेतलेली आहे थोडीशी 1-2 चमचेच आहे भाजलेली चण्याची डाळ, सुकं खोबरं आहे, हा हे किसलेलेच आहे, 1-2 मोठी असतील, आणि ह्या लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, कोथिंबीर घेतलेली आहे धुवून स्वच्छ, आणि कांदा घेतलेला आहे. तुम्हाला जितकी दाट ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही कांद्याच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर आता आपला मसाला गरम करून घेऊया. मी इथं तवा तापत ठेवलाच होता, तर यामध्ये आपण हे सगळे गरम मसाला हा टाकून भाजून घेऊया. तर मसाला भाजताना सुद्धा स्लो गॅसवर भाजायचा आहे, नाहीतर मग तो पटकन जळतो आणि उग्र वास यायला लागतो. म्हणून स्लो टू मिडियम फ्लेमवर मसाले भाजून घ्या. सुगंध असतो ना मसाल्याचा, तो सुटायला लागला की आपण काढून घ्यायचा आहे. तर मस्त तेल तडतड करायला लागले आहे. तर आता आपला मसाला हा भाजून तयार आहे. आता काढून घेऊया. तर इथं कांदा घातला आहे मी भाजण्यासाठी, तर त्याला थोडंसं 1 चमचाभर तेल टाकून भाजून घेऊया. आता याच्यामध्ये लसूण आणि आलं सुद्धा टाकून घेऊया. 1-2 मिनिट आपण हे सुद्धा खूप मस्त भाजून घ्यायचं आहे. आता टोमॅटो घालून घेऊया. टेस्ट येते आपल्या ग्रेव्हीला सुद्धा. मस्त भाजलेलं आहे, रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. तर आता याच्यामध्ये टाकूया फुटाण्याची डाळ, ती सुद्धा 1-2 मिनिट भाजून घ्यायची आणि मग काढून घेऊया. आपला हा ओला मसाला सुद्धा तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मी आता हा प्लेटमध्ये काढलेला आहे मसाला. आता सुकं खोबरं घालून घेऊया. तुम्ही सुकं खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता, पण हाफ वापरा, कारण सुक्या खोबऱ्याची ग्रेव्ही मस्त असं दाटशीर होते, जसं की ओल्या खोबऱ्याची इतकी नाही होत. तुम्ही अर्धा मिक्स करून मसाला करू शकता. आपलं खोबरं सुद्धा आता भाजून तयार आहे. तर आता आपण मिक्सर लावून घेऊया आणि मसाला वाटून घेऊया. तर मी आता इथं हा सुका मसाला होता तो मी काढलेला आहे भांड्यामध्ये. आता हा मस्त बारीक वाटून घेऊयात. आता आपला मसाला हा थोडा वाटून झालेला आहे. तर आता थोडं लागेल तसं पाणी घालून सुद्धा मिक्स करून घेऊया. जास्त पाणी घालून वाटायचं नाही, कारण मग तुमचं मसाला हा बारीक होण्याआधीच झाकणातून वर उडू शकतो. म्हणून लागेल तसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. आपला मसाला बघा किती छान वाटून तयार आहे. अशी एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे, जेणेकरून तो रस्सा पिताना सुद्धा आपल्या तोंडामध्ये आला नाही पाहिजे. हो की नाही? रस्सा प्यायचा असतो की नाही आपला कोल्हापुरी, म्हणून आम्हाला तर पाहिजेच बाबा रस्सा, कोल्हापुरी साईडच्या लोकांना. तर आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता याच भांड्यामध्ये आपला ओला मसाला सुद्धा घालून घेऊन वाटून घेऊया. आधी ओला मसाला टाकताना सुका खोबरं आधी घाला, नंतर मग बाकीचे मसाले टाकून फिरवून घ्यायचा आहे. तर आता इथे सुकं खोबरं घातलेलं आहे. आता हे एकदा फिरवून घेते. तर मी सुकं खोबरं थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. तर याच्यामध्येच आपण हा ओला मसाला सुद्धा घालून घ्यायचा आहे, जो कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि आपली ही चण्याची डाळ आहे तो. आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलात तरी सुद्धा चालते. आता ही कोथिंबीर झाकण लावून मस्त वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता हा मी जरा सुद्धा पाणी न घालता मसाला वाटून घेतलेला आहे. आता थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान आपला मसाला हा वाटून तयार आहे. आणि हा होता खड्या मसाल्यांचा मसाला, हा होता नारळ, कांदा, टोमॅटोचा मसाला, म्हणजे हा ओला मसाला. आता हा दोन्ही एकत्र करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे दोन्ही मसाले आता एकत्र करून असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आधी आमटीसाठी आपण मसाला भाजून घेऊया.
2 ते 3 चमचे तेल घालायचं. तर आता बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. मस्त गुलाबी रंगावर परतवून घेऊया. कांदा आपला भाजलेला आहे. आता घालूया लाल तिखट. मी इथे 1 चमचा काश्मीरी मिरचीची पावडर टाकते, जेणेकरून आपला रंग लाल होईल आणि तिखट सुद्धा होणार नाही. आणि मग ही आपली घरची तिखट टाकते, 2 ते 3 चमचे टाकते. आणि हळद आता आपल्याला इथं घालायची नाही, कारण आपण ऑलरेडी घातलेला आहे म्हणून. हा मसाला घालायचा आहे, पूर्ण नाही घालायचा आहे, फक्त थोडा घालायचा आहे आमटीसाठी. बाकी ग्रेव्हीसाठी आपल्याला अजून लागणार आहे, म्हणून 1 चमचा मोठा घातलेला आहे आणि अजून थोडासा घालते. आता हा मस्त फ्राय करून घ्यायचा, जेणेकरून त्याला तेल सुटेल. बघू शकता आपला रंग किती छान आलेला आहे बघा. ओके, एकदम मस्त फोडणी बसलेली आहे बघा. असंच त्याचा एक 5 ते 6 मिनिट असं फ्राय करून घेऊ आणि मग आमटीमध्ये ओतून घेऊया. मस्त भाजलेला आहे मसाला, कारण आपण ऑलरेडी पण थोडा भाजलेलाच होता, त्यामुळे जास्त वेळ काय लागत नाही. तुम्ही ह्याच वाटण्याचा उपयोग करून काळे वाटाणे सुद्धा मस्त भाजी बनवू शकता. आपला मसाला भाजून तयार आहे, तर आपण वरणमध्ये घालून घेऊया. आता मसाला घालून घेऊया वरणमध्ये. आता उकळी येण्यासाठी आपण दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊया आणि आता आपण लगेच सुक्याची तयारी करूया. आता भांडे ठेवलेलं आहे दुसरं सुक्यासाठी, तर त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेऊया. तुम्हाला जर जास्त तेल हवं असेल तर तुम्ही जास्त तेल घालू शकता, किंवा ह्याच्यामध्ये 1 पीस बटरचा जरी टाकलात तरी मस्त लागतं. आता तेल तापलेलं आहे, तर कांदा घालून घेऊया. कांदा आता आपला मस्त भाजत आलेला आहे आणि 1-2-3 सेकंद थांबू आणि मग आपण लगेच हळद वगैरे घालायला स्टार्ट करूयात. बघू शकता तुम्ही मस्त गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला. आता आपण हळद, लाल तिखट वगैरे टाकून घेऊया. तिथे हळद घेतलेली आहे मी छोटा चमचा, 1 ते 1.5 चमचे हळद घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर काश्मीरी मिरची 1 चमचा, अजून एक थोडंसं टाकते 1.5 चमचा. आणि जो घरचा माझा लाल तिखट आहे तो 3 चमचे टाकते. चटणी आणि मीठ हे तुमच्या म्हणजे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तिखट वगैरे, त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मिठाचं सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करून घ्या. बघा किती मस्त लाल कट्टा आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मसाला घालून घेऊया. हा आपला घरचा वाटलेला फ्रेश मसाला आहे. तुम्हाला ग्रेव्ही जास्त आवडत असेल तर जास्त मसाला घाला, कमी आवडत असेल तर कमी मसाला घालून तुम्ही सुकं बनवू शकतात. मिक्स करून घेऊया. मस्त लाल लाल तर्री आलेली आहे, बघू शकता तुम्ही कडेला. मस्त एक नंबर. आता हे 5 ते 6 मिनिट आपण मसाला असा मस्त भाजून घेऊया, जेणेकरून त्याचा कच्चा जो काही पण असेल तो जाईल, कारण आपण ऑलरेडी भाजलेला आहे मसाला, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही. 1-5 मिनिट बस. आपला मसाला भाजून तयार आहे, तर आता याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकून घेऊया. आणि चिकन केव्हाही जास्त शिजवून घ्यायचं नाहीये, थोडंसं कमी शिजवून घ्यायचं, कारण मग ते असं हलवताना वगैरे ना खूप त्याचा चुरा होऊन जातो. असं मस्त एकजीव करून घ्या मसाला खाली वर. आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मग परतून घेऊया. जास्त मीठ नाही घालायचं, कारण आपले जे चिकनचे पीसेस आहेत ना ते ऑलरेडी मिठातून शिजलेले आहेत, त्याच्यामुळं बेतानेच मीठ घालून घ्या. थोडंसं ड्राय वाटत होतं म्हणून मी हे आपला रस्सा टाकते. तुम्ही यासाठी गरम पाणी सुद्धा घालू शकता, मी थोडंसं रस्साच टाकते. आणि आता मस्तपैकी फिरवून घेऊया. मसाला घालून मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे.
आता झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिट आपण ह्याला मस्त वाफ देऊन घेऊया. बघू शकता तुम्ही आपलं चिकन तयार आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि तुम्हाला रस्सा सुद्धा दाखवते मी आता. रस्स्याला सुद्धा मस्त खळखळ उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊया. इथं मी कुकर लावलेला आहे, त्याचा खूप आवाज येतो. आता आपलं हे चिकन सुक्क आणि रस्सा आणि कुकर तयार होत आहे. तुम्हाला एकदा दाखवते मी. ग्रेव्ही बघा कसली भारी झाली की एकदम कोल्हापुरी स्टाईल झालेली आहे. अजून खाताना खूप मस्त लागणार. तुम्ही एकदा ट्राय करा नक्की ह्या पद्धतीने. तर मी नंतर तुम्हाला ताट सुद्धा बनवून दाखवेन. आता मस्त अजून एक वाफ येऊ देते आणि मग गॅस बंद करायचा आहे. आपलं बघा चिकन मस्त तयार आहे. बघू शकता तुम्ही ते रंग त्याचा. दाखवते तुम्हाला एक मिनिट. ग्रेव्ही बघा एकदम भारी झालेली आहे. एकदम हॉटेलपेक्षा सुद्धा छान, एकदम गावरान झालेला आहे. तर आता तुम्हाला रस्सा सुद्धा दाखवते. हे बघा कसला भारी झालेला आहे. एकदम तर्री सुद्धा मस्त आलेली आहे. एकदम तांबडा रस्सा पण झकास झालेला आहे. आता आपण ताटात वाढून घेऊया. तर आपलं मस्त अस्सल कोल्हापुरी पद्धतीचं ताट तयार आहे. चिकन तर एक नंबर दिसत आहे. ग्रेव्ही सुद्धा मस्त झालेली आहे आणि सोबत घेतलेली आहे ज्वारीची भाकरी, मीठ लावलेला कांदा, लिंबूची फोड आणि मस्त तांबडा रस्सा. असा आजचा बेत आहे. अजून कुठली तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.